नमस्कार मित्रांनो, मी एक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आठवणीतले क्षण. याच्या अगोदर आपण ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बघितले, कीर्तनाचे व्हिडिओ बघितले, पण आज वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. आज आहे रेसिपीचा व्हिडिओ बनवणार आहे आणि रेसिपी असणार आहे काजूच्या बियांची भाजी, ते सुद्धा ओले काजू. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पाहू शकता मित्रांनो, हे ओले काजूच्या बिया आहेत आणि आम्ही आता गावी गेलेलो त्यावेळेला आमच्या भाऊजींनी आणलेले, तर ते आम्ही मुंबईला घेऊन आलो आणि आज आम्ही त्याची भाजी बनवणार आहोत. तर पाहू शकता इकडे वाईफ काजूच्या बिया कापते. तर आपल्याला सर्वप्रथम हे काजूच्या बिया कापून घ्यायचे आहेत आणि तिने हँडग्लोव्ज घातले आहेत. तर हँडग्लोव्ज घालण्याचं कारण म्हणजे काजूच्या बियांना चीक असतो आणि तो हाताला लागतो, तर खाज येते किंवा जर चीक लागतं त्याच्याने जखमांची सुद्धा शक्यता असते. त्याच्यामुळे केअरफुली या बिया कापाव्या लागतात, चीक कुठेही अंगाला लागतं कामा नये. मित्रांनो पाहू शकता, इथे आता काजूच्या बिया कापून घेतलेल्या आहेत आणि आता त्यातला आतला गर काढायचं आहे. पाहू शकता, हे आतला गर काढते. बिया जरा सुकले आहेत, त्यामुळे थोडं गर निघायला टाईम लागत आहे आणि ह्या बिया गर काढून ना आपल्या गरम पाण्याने टाकायचं आहे. त्यामुळे त्याचा चीक असतो ना तो निघून जातो, बरोबर ना. गरम पाण्यामध्ये टाकल्याने जेव्हा बियांमध्ये जो चीक असतो तो निघून जातो आणि त्या वरच्या साली आहेत त्यासुद्धा लवकर निघतात. तर हा गर काढून आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे. मित्रांनो, आपण इथे फोडणीसाठी लसूण, कांदा आणि टोमॅटो घेतले आणि हे काजूचं गर सोडून घेतलेले आहेत आणि थोडे बटाटेसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर हे आपण तेलामध्ये मोहरी टाकले, जिरं टाकले आणि त्याच्यामध्ये अद्रक टाकून, कांदा टाकून, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्टसुद्धा टाकले थोडे आणि कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचं तेलामध्ये. पाऊस सुद्धा कांद्याची थोडा लालसर झाला आणि त्याच्यामध्ये मसाला टाकले. आता हळद टाकले, तिखट मसाला टाकले आणि हा कलरचा मसाला आहे तो जो टाकला आणि हे गरम मसाल्याची पावडर. तर सगळे मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि गॅस थोडा आपण बारीक केला. बारीक गॅसवरती आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आपण बटाटा. ते सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. आणि आता आपण जेव्हा टाकलं काजूचे गर, सुद्धा टाकले पावसाच्या वेळेमध्ये ती सुद्धा आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता हे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती थोडं झाकण ठेवून थोडं वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनटं झाकण वापरून ते वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे. आता आपण याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा आहे.
आणि तोही त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा वाटला मसाला. पाहू शकता आपण त्याला एकजीव करून घेतलाय. आणि आता पाणी टाकायचं. आता आपण ते खाऊन बघूया. सांगेन तुम्हाला खाऊन कशी चव आहे ती. आणि आता इथे भाजी तयार झाली. खूप छान भाजी आली काजूची. मित्रांनो थोडं पाणी आटलंय पण सुकी भाजी पण खूप मस्त आली. पाहू शकता तुम्ही. आणि या वर्षीला पहिल्यांदा काजूची भाजी खाते. तर हा व्हिडिओ मी इथं थांबवतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.